शिवसेना पक्ष आणि चिन्हाची उद्यापासून अंतिम सुनावणी. शिंदेंच्या शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्याकडून आव्हान. नाशिकच्या इगतपुरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकरांनी समर्थकांसह हाती घेतलं कमळ. आगामी निवडणुकीत ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता. गृहराज्यमंत्री योगेश कदमांना पोलीस कायम माहिती देत असतात, त्यामुळे निवडणुकीच्या काळात सकाळी इकडे आणि रात्री दुसरीकडे असा प्रयत्न करू नका. मंत्री उदय सामंत यांचा कार्यकर्त्यांना गंभीर इशारा. रायगडमध्ये आमदार महेंद्र थोरवेंना धक्का बसण्याची शक्यता. थोरवेंचे विश्वासू सहकारी पंकज पाटील यांनी घेतली सुनील तटकरेंची भेट. राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण. निशिकांत दुबेंच्या विधानाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे नाशिक न्यायालयाचे आदेश. राज ठाकरेंविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात मनसे शहराध्यक्ष सुदाम फोंबडेंनी घेतली होती न्यायालयात धाव. परभणीमध्ये पाथरीत शिंदेंच्या शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने काढला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा काटा. बाजार समितीच्या सभापतीपदावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल नखाते पायवतात. विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्याचं तापमान सर्वात कमी. गोंदियाचं किमान तापमान 10.4 अंशांवर. थंडीचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज. नंदुरबारमध्ये हंगामाच्या सुरुवातीलाच पपईचा दर 7 ते 8 रुपये प्रति किलो. दरावरून शेतकरी आणि व्यापारी यांच्यात एकमत होत नसल्यानं 25,000 हेक्टरवरील पपईची तोड बंद. वाशिम बाजार समितीत सलग दुसऱ्या दिवशी सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी. पुढील 2 दिवस मोजणी आणि तोलाई सुरू राहणार. 20,000 क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची मोजणी शिल्लक. छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या वादातनं तरुणाची धारदार शस्त्राने हत्या. संतप्त जमावाकडून वाहनांची तोडफोड. आरोपी फरार. रत्नागिरी शहरातील मांडवी भुते नाका येथे मोटरसायकलवरनं जाणाऱ्या तरुणावर केले कोयत्याने वार. मध्यधुंद तरुणाने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना. आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. नंदुरबार बोरवेलमधनं अचानक 70 फूट उंच पाण्याचं कारंजा. शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आश्चर्य. शहादा तालुक्यातल्या कोठली इथली घटना. गोंदियामध्ये जहाल नक्षलवाद्याचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण. 3,50,000 रुपयांचं होतं बक्षीस. वर्गेश उईका लहानपणापासूनच नक्षल चळवळीत सहभागी. नाशिक रोड रेल्वे स्थानकातील बॅग स्कॅनर बंद असल्यानं आरपीएफ जवानांकडून प्रवाशांच्या सामानाची तपासणी. आगामी काळात कुंभमेळा निमित्ताने लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्यानं सुरक्षेची विशेष खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं अधोरेखित. दिल्ली स्फोटानंतर नाशिकच्या रामकुंड परिसरात पोलिसांकडून अलर्ट. वाहनांची तपासणी करत गस्त वाढवली. देशातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट. दिल्लीतली हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत. AQI 428 वर. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणामाची शक्यता. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या जागी क्रीडा मंत्रालय उभारणार स्पोर्ट्स सिटी. 102 एकरवर नवीन स्पोर्ट्स सिटी बांधण्यात येणार. कतार आणि ऑस्ट्रेलियाच्या आधुनिक मॉडेलवर विकास करण्यात येणार.